आजच्या कर्जमाफीचा जो प्रश्न आहे, त्यात मी स्पष्टपणे सांगतो, की बघा शेतकरी आपला हा लहान शेतकरी आहे. तो ऑल्वेज म्हणजे नेहमीच जवळपास आपला 60-70% शेतकरी जो आहे, हा एक प्रकारच्या फायनान्शियल स्ट्रेसमध्ये असतो. आपण अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. आता आपण ₹12,000 वर्षाला शेतकऱ्यांना देतो. वेगवेगळ्या प्रकारे इन्शुरन्सच्या माध्यमातून आपण गेल्या जर 5 वर्षाचा हिशोब लावला, तर जवळपास 18-19 हजार कोटी रुपये आपण दिले. आणि या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनमध्ये आपण त्यांना मदत करतच असतो. पण कर्जमाफी कधी दिली पाहिजे? हं, याचाही जर आपण थोडा विचार केला, तर जेव्हा तुम्ही चांगल्या मान्सूनच्या इयरमध्ये म्हणजे चांगल्या मान्सूनच्या वर्षामध्ये कर्जमाफी देता, त्यामुळे त्याचा फायदा हा फक्त बँकांना होतो. त्याचा फायदा ओके. हा शेतकऱ्यांना होत नाही. आपण जर सायकलिकली बघितलं म्हणजे महाराष्ट्रात कधी दुष्काळ येऊच नाही. पण सायकलिकली बघितलं, तर दर 5 वर्षात 1 वर्ष आपलं दुष्काळी असतं. आणि मग आज जर आपण आपले सगळे फायनान्शियल स्ट्रेस असताना आणि दुष्काळी वर्ष नसताना आपण कर्जमाफी दिली, तर शेतकऱ्यांना फायदा होणार नाही, बँकांना त्याचा फायदा होईल. आणि उद्या दुर्दैवाने एखादं वर्ष या 4-5 वर्षातलं हे जर दुष्काळी आलं, हं, हं. तर त्यावेळी मात्र कर्जमाफी देण्याची कॅपॅसिटी ही आपल्याकडे राहणार नाही. आणि म्हणून केवळ घोषणा केली आहे, म्हणून आपल्याला एखादी कर्जमाफी करणं हे योग्य नाहीये. कर्जमाफी आम्ही करणारच आहोत. पण ज्यावेळी त्याची योग्य परिस्थिती राहील, याचा अर्थ आम्ही दुष्काळाची वाट पाहतोय का असं नाहीये. त्याच्यापूर्वीही जर फायनान्शियल स्ट्रेस आमचा कमी झाला, तर आम्ही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या घटकांना कर्जमाफी हे देणारच आहोत. पण केवळ घोषणा केली आहे म्हणून कर्जमाफी देऊन नुसता बँकांचा फायदा करणं, याच्याऐवजी तेच पैसे शेती क्षेत्रात जर आम्ही गुंतवले, शेतकऱ्यांची गुंतवणुकीची कॅपॅसिटी वाढवली. आज आपण ज्या योजना आणलेल्या आहेत, शेतकऱ्यांना आपण ड्रिप इरिगेशन फुकट देतोय, मोफत देतोय, 90% ची सबसिडी देतोय. अनेक योजनांमध्ये ट्रॅक्टर आपण मोफत देतोय, बीबीएफ आपण मोफत देतोय. सगळ्या प्रकारच्या यंत्रणा आपण मोफत देतोय. पुढच्या काळामध्ये ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून आपण पूर्ण शेतीचं डिजिटायझेशन केलेलं आहे. त्या डिजिटाइज शेतीला पूर्णपणे मेकनाइज्ड शेतीकडे कसं वळवता येईल? आपल्याला क्लायमेट रेझिलियंट ॲग्रीकल्चर म्हणजे वातावरणाच्या बदलाचा ज्या शेतीवर परिणाम होणार नाही, अशा प्रकारची शेती आपल्याला तयार करायची आहे. त्याच्याकरता शेतीच्या क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे. आत्ता जे पैसे आपल्याकडे उपलब्ध आहेत, ते गुंतवले तर त्यातनं शेतकऱ्याची शक्ती वाढणार आहे, त्याचं उत्पादकता वाढणार आहे, त्याचा मुनाफा वाढणार आहे. त्यामुळे त्याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करू. ज्या क्षणी ही अवस्था असेल, की आत्ता कर्जमाफी केलीच पाहिजे, त्या क्षणी कर्जमाफी करायला आम्ही मागे हटणार नाही.